कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेल्या सेवेच्या संस्कारातून लोकांचे आरोग्य चांगले राहावे आणि पंढरपूर तालुका हा मोतीबिंदू मुक्त व्हावा या संकल्पनेतून यंदाच्या वर्षी 10,000 नागरिक हे मोतीबिंदू मुक्त होणार आहेत, अशी माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली। कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकम ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोतीबिंदू तपासणी व लेन्ससह शस्त्रक्रिया शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। यामध्ये करकम, कासेगाव, रोपळे, तुंगत, पुलूज, खर्डी, रांजणी, गादेगाव, उमरेपागे आणि भाळवणी अशा ठिकाणी ही शिबिरे संपन्न झाली। या शिबिरामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावत पंढरपूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या अभियानात सहभाग घेतला। यावेळी बोलताना युवा नेते प्रणव परिचारक पुढे काय म्हणाले पहा। पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान कर्मयोगी श्रद्धेय स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक तथा मोठे मालक यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकमच्या ग्रामीण रुग्णालय अशा 10 ठिकाणी गेल्या 11 तारखेपासून नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेन्स सहित त्याचबरोबर आरोग्यविषयक इतर तपासण्याबाबतीतली शिबिरं संपन्न झाली। आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब, त्याचबरोबर पांडुरंग परिवारातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरं जवळजवळ 10-11 ठिकाणी आम्ही पार पाडलीत। मला सांगायला अभिमान वाटतो की गेल्या 6 वर्षामध्ये मोठ्या मालकांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने तालुक्यातल्या सर्व युवा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोतीबिंदू मुक्त पंढरपूर अशा पद्धतीचा एक संकल्प त्यावेळेला केला होता। आजपर्यंत जवळजवळ 17,000 ते 18,000 तालुक्यातल्या लोकांची या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून तपासणी झाली 6 वर्षामध्ये आणि जवळजवळ 8,900 पर्यंत शस्त्रक्रिया आपण या स्मृती दिनाप्रित्यर्थ आजपर्यंत घेतल्या। याही वर्षी जवळजवळ 4,000 ते 4200 लोकांच्या तपासण्या तालुक्यामध्ये आपण गेल्या 9-10 दिवसामध्ये पार पाडल्या। त्या माध्यमातून जवळजवळ या ठिकाणी 2200 ते 2300 लोक या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी निवडलेले आहेत। मेचवी देसाई हॉस्पिटल या ठिकाणी, शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय सोलापूर या ठिकाणावरून आपण शस्त्रक्रिया सगळ्या करतोय। जे लोक शस्त्रक्रियेसाठी निवडलेत त्यांना चांगल्या पद्धतीची, उत्तम दर्जाची या ठिकाणी आरोग्यविषयक चाचणी करून शस्त्रक्रिया करून मिळेल। पुढच्या आठवड्यापासून पुढची 1.5-2 महिने आपण ही सगळे ऑपरेशन, सगळे जे रुग्ण आहेत त्यांचे करणार आहोत। त्यामुळं आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाला। आपल्या आरोग्यविषयक तपासण्याबाबतीत जागृती या शिबिराच्या माध्यमातून झाली।